विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. ऑर्गॅनिक केमिस्ट्री का जमत नाही माहितीये का? आपण बेसिक गोष्टी करत नाही. म्हणजे मी आज जी नेम रिएक्शन घेणार आहे ना, मी 2 मिनिटात तुम्हाला एक्सप्लेन करू शकतो. हो, कॉलेजमध्ये, क्लासेसमध्ये 2 मिनिटाचं काम आहे ते. पण आपल्याला नाही समजत ते. पुन्हा प्रश्न विचारल्यावर त्याचं उत्तर देता येत नाही. कारण बेसिक पक्कं नाहीये. मग आता बेसिक म्हणजे काय? तर मी क्लिअरली सांगतो, लक्ष द्या. वेळ लागणार आहे, लागू दे वेळ. काही हरकत नाही, पण मी घेणार आहे बेसिक. मी बेसिक इथून सुरुवात करणार आहे. आर जिथं लिहिलेलं असेल ना, तो असतो अल्कील ग्रुप. कुठला ग्रुप? अल्कील. बरं, मग मी एका कार्बन पासून सुरुवात करणार आहे. पुन्हा 2 कार्बन, पुन्हा 3 कार्बन आणि टोटल 4 कार्बन असणारे अल्कील ग्रुप मी घेणार आहे. टोटल 8 अल्कील ग्रुप घ्यायचे आहेत. 8 अल्कील ग्रुप आणि ऑर्गॅनिकसाठी या 8 अल्कील ग्रुप सोडून कुठलीही रिएक्शन मध्ये विचारलं जात नाही. तर पहिला जो ग्रुप आहे तो आहे मिथिल. ओके, CH3 मिथिल किंवा मिथाइल असं तुम्ही म्हणता. मिथिल अल्कोहोल, मिथिल सायनाइड, मिथिल भरपूर आहेत बरं का. कंपाउंड मिलियन्स ऑफ कंपाउंड असतात कार्बनचे, तुम्हाला माहिती आहे. आणि कार्बन कॅन फॉर्म मिलियन्स ऑफ कंपाउंड म्हणजेच कॅटॅनेशन बरं का. 10वीला एक डेफिनेशन होते. दुसरा जो अल्किल ग्रुप आहे तो इथिल ग्रुप आहे. म्हणजे मी 2 कार्बन घेणार आहे. CH3CH2 म्हणजे तुम्हाला माहिती आहे इथेनॉल. बरोबर आहे तसं. म्हणजे तो OH ग्रुप असा झाला इथेनॉल. ओके, 2 ग्रुप झाले. 8 पैकी 2. पहिल्याचं नाव काय? मिथिल. कार्बन 1, हायड्रोजन 3. ओके. दुसऱ्याचं आता एक काम करूया. कार्बन 2 आहेत समजा. बरं, कार्बन किती आहेत? 2. 2 ची दुप्पट करा, झाली किती? 4. ओके, त्यात अजून 2 मिळवा. झाले किती? 6. हा जनरल फॉर्म्युला आहे अल्केनसाठी. C2H6 म्हणजे इथेन. आणि हा जो अल्किल ग्रुप आहे ना, त्यावेळेस आपल्याला फक्त 1 हायड्रोजन कमी करायचं. म्हणजे बघा, जेवढे कार्बन आहेत त्याच्या दुपटीपेक्षा 2 जास्त हायड्रोजन घ्या. हे झालं अल्केनचा जनरल फॉर्म्युला. म्हणजे समजा मी कार्बन 2 घेतले, 2 ची दुप्पट 4 2 6 हायड्रोजन पाहिजेत. पण अल्किल ग्रुपसाठी 1 हायड्रोजन कमी करा. मग आहे का बघा? हे 2 हायड्रोजन, सॉरी हे 2 कार्बन आणि हे मला 5 हायड्रोजन पाहिजेत. 3 आणि 2 5 आहेत. 2 अल्किल ग्रुप झाले. पहिल्याचं नाव काय सांगा? मिथिल. दुसऱ्याचं नाव काय? इथिल. चला ठीक आहे. आता 3 कार्बन असताना मी असं लिहितोय, पहिला कार्बन, त्याच्यानंतर दुसरा कार्बन आणि त्याच्यानंतर तिसरा कार्बन. बरं, याचं नाव आहे एन प्रोपिल. इथं मी एन नाही बोललो. अरे एकच कार्बन आहे. इथं पण मी एन नाही बोललो. 2 कार्बन आहेत. एन लिहायची गरज नाहीये. पण 2 पेक्षा जास्त कार्बन असतील आणि स्ट्रेट चेन असेल तर याचं नाव आहे एन प्रोपिल. याचं नाव काय? एन प्रोपिल. ओके. जर इथं OH ग्रुप असता तर एन प्रोपिल अल्कोहोल आलं असतं नाव. एन प्रोपिल अल्कोहोल. बरं ठीक आहे. एन प्रोपिल. पण समजा हा डॅश काय इंडिकेट करतो की तिथं फंक्शनल ग्रुप अटॅच आहे. मग अल्कोहोल असेल, सायनाइड असेल, अल्डिहाइड असेल, काही असेल, लक्षात घ्या. ठीक आहे. पण समजा हाच फंक्शनल ग्रुप मध्ये असता तर मधल्या आता आम्ही 3 कार्बन काढतोय, लक्षात घ्या. 1 2 3 आणि मधल्या कार्बनला मी डॅश देतोय म्हणजे फंक्शनल ग्रुप. आता कार्बनची व्हॅलेन्सी 4 असते. टर्मिनल जवळ 3 हायड्रोजन येणार. कारण हे 3 आणि हे 4 बॉन्ड झाले. कार्बन जवळ 4 बॉन्ड पाहिजेत. आता या कार्बन जवळ 1 2 3च बॉन्ड आहेत. मग चौथा बॉन्ड तो हायड्रोजन बरोबर करणार. आणि हे जे स्ट्रक्चर झालंय त्याला म्हणायचं आयसो ग्रुप आहे तो. आणि 3 कार्बन आहेत म्हणजे आयसोप्रोपिल आहे. कुठला ग्रुप आहे तो? आयसोप्रोपिल. ओके, 3 कार्बन आहेत, आयसोप्रोपिल. आणि किती अल्किल ग्रुप आहेत? 8. बघता बघता 4 झाले की आपले 4 अल्किल ग्रुप झाले. आणि मी तुम्हाला 4 कार्बन पर्यंतच मला पाहिजे असं म्हटलं होतं. इथे 1 कार्बन आहे, इथे 2 आहेत, इकडे 3 आहेत. आता पुढचे चारीच्या चारी ग्रुप ना ब्युटिलचे आहेत. मग मला सांगा बघू, कार्बन, पहिल्या कार्बन जवळ 3 हायड्रोजन, दुसऱ्या जवळ 2, तिसऱ्या जवळ परत 2 आणि चौथ्या जवळ परत 2. स्ट्रेट चेन आहे, त्यामुळे याचं नाव येणार एन ब्युटिल. बरं, कळालं तुम्हाला? एन ब्युटिल. आता मला पाहिजे आयसोब्युटिल. आयसो म्हणलं की दुसऱ्याच कार्बनला कार्बन पाहिजे वरती अटॅच. बघा, हा पहिला, हा दुसरा आणि या दुसऱ्याच कार्बनला वरती CH3 ग्रुप पाहिजे. शेवटच्या कार्बन जवळ 3 हायड्रोजन येणार. पण बाळांनो, या कार्बन जवळ बॉन्ड किती आहेत बघा? 3 बॉन्ड आहेत. मग मी इथं 1 हायड्रोजन घेणार. बर, त्याच्या पुढं CH2 आणि डॅश. बर, याचं नाव येणार आहे आयसोब्युटिल. याचं नाव काय येणार? आयसोब्युटिल. बर, आता सेकंडरी ब्युटिल म्हणजे काय येणार सांगतो. 4 कार्बन मी घेतो आणि या कार्बनला फंक्शनल ग्रुप, या किंवा या कार्बनला मी फंक्शनल ग्रुप अटॅच करतोय.
म्हणजे इकडे येणार 3 हायड्रोजन, इकडे येणार 3, या कार्बन जवळ 2 हायड्रोजन. आता मला सांगा, या कार्बन जवळ किती बॉन्ड आहेत? 3 बॉन्ड आहेत. बॉन्ड पाहिजेत किती? 4. मग चौथा कोणावर बॉन्ड असणार आहे? हायड्रोजन. बरं ह्याचं जे नाव आहे ते आहे सेकंडरी ब्युटील. सेकंडरी ब्युटील. मी बोललो होतो 8 फंक्शनल ग्रुप. इकडचे 4 आणि इकडचे 3 झाले लक्षात घ्या. किती झाले? 3. आता चौथा जो ग्रुप आहे तो सांगतो लक्ष द्या. या कार्बनला फंक्शनल ग्रुप आहे. पण त्या कार्बनला 3 कार्बन अटॅच आहेत. हा पहिला कार्बन, हा दुसरा कार्बन आणि हा तिसरा. आता या कार्बनजवळ ऑलरेडी 4 बॉन्ड असल्यामुळे हायड्रोजनची गरज नाहीये आणि याचं नाव येणार आहे टर्शरी ब्युटील ग्रुप आहे. मी सांगतो तुम्हाला, तुमची काहीही ऑर्गॅनिक 0 असू दे. आज सुरुवात आहे असं समजा लक्षात घ्या. इमिडिएटली व्हिडिओ पॉज करा. आता YouTube वरचा व्हिडिओ आहे. स्क्रीनशॉट काढा. पण इतके स्क्रीनशॉट होतील ना, तुम्हाला कळणार नाही कशासाठी काढलाय स्क्रीनशॉट. तर महत्वाचं काय, जर ह्याच्यावर सगळं ऑर्गॅनिक असेल, तर व्हिडिओ पॉज करून हे लिहून घेतलं पाहिजे. चला, मी आता असं इमॅजिन करतोय, की तुम्हाला फंक्शनल ग्रुप अल्किल ग्रुप माहीत झाले. आता किती अल्किल ग्रुप आहेत सांगा? 8 अल्किल ग्रुप आहेत. 5 कार्बन असलेला कुठला अल्किल ग्रुप दिला का तुम्हाला मी? नाही, कारण त्याची रिएक्शनच नाहीये. बरं. आज जी आपल्याला नेम रिएक्शन घ्यायचीच आहे, त्याच्यानंतर आपल्याला पी-वाय-क्यूज सॉल्व्ह करायचे आहेत. त्याच्यात कॉन्फिडन्स एवढा वाढणार आहे तुमचा, तिथं मला गरज लागणार आहे इथेनॉल. चला, आता मला सांगा इथेनॉल म्हणजे कार्बन किती? 2. मग इथेनॉल म्हणजे काय येणार सांगतो? CH3, CH2 आणि OH येणार किंवा त्याला मी C2H5OH असं लिहू शकतो. जेव्हा तुम्ही बघाल इथून पुढे कधीही C2H5OH की विचारला सांगता आलं पाहिजे इथेनॉल. इथेनॉल पेट्रोलमध्ये मिक्स करतात आणि आपल्या गव्हर्नमेंटनं पहिला 5% इथेनॉल मिक्स करून बघितलं. त्यानंतर 10% आणि आता इथेनॉल 20% गाड्यांमध्ये मिक्स केलं जातंय. 20% इथेनॉल आणि फक्त 80%च पेट्रोल. बरं जाऊ दे. हे आहे इथेनॉल. ठीक आहे. बरं आता मला सांगा, मी इथं जो मेटलचं नाव लिहिलंय त्या मेटलचं नाव तुम्हाला माहिती पाहिजेच. कुठलं मेटल आहे ते? सोडियम मेटल आहे. कोणतं मेटल? सोडियम. हायली रिएक्टिव्ह मेटल आहे. पाण्यात ठेवलं की पाण्यावर रिएक्ट होतो, स्फोट होतो. तुम्ही जर ते मिस्टर इंडियन हॅकर नावाचं एक बेस्ट YouTube चॅनल आहे बरं का, काय-काय एक्सपेरिमेंट करतो तो. त्याने एकदा बादलीभर सोडियम पाण्यात ओतलं. स्फोट झाला जोरात लक्षात घ्या. ओके. बरं म्हणजे हायली रिएक्टिव्ह आहे. मग ठेवतात कुठं? केरोसिन. आता आठवलं 10वीतलं थोडंसं. हवेत पण ठेवून चालत नाही, पाण्यात ठेवून चालत नाही. मग केरोसिनमध्येच का ठेवायचं? केरोसिनवरती रिएक्टच होत नाही सोडियम. बरं. जेव्हा या दोघांची रिएक्शन होते ना, तेव्हा ना हायड्रोजन गॅस रिलीज होतो. आणि तयार काय झालंय बघा ना. तयार झालंय सोडियम इथॉक्साइड. सोडियम इथॉक्साइड पण जनरेट कोण झालंय? हायड्रोजन. त्याचा फॉर्म्युला कोण आहे? H2. सोडियम मात्र हायड्रोजन रिप्लेस केलं. मला H2 पाहिजे. मग चला 2 न मल्टिप्लाय करूया. मग इकडे पण 2 येणार. सोडियम पण 2. म्हणजे या रिएक्शन मध्ये सगळे 2, 2, 2. हे मी एकाखाली एक लिहिलंय बरं का. इकडे रिएक्ट आणि खाली प्रॉडक्ट. तुम्ही पुढे लिहू शकता. तर तयार काय झालंय? सोडियम इथॉक्साइड. पण समजा इथं मिथिल असतं तर सोडियम मिथॉक्साइड. प्रोपिल असतं तर सोडियम प्रोपॉक्साइड. आता मी तुम्हाला थोडंसं होमवर्क देणार आहे. आपण नेम रिएक्शन मध्ये एक रिएक्शन घेतले, त्याचं नाव आहे विल्यमसन सिंथेसिस. आणि विल्यमसन सिंथेसिस मध्ये इथर तयार होतो. आता ह्याची एक थोडीशी रिव्हिजन घेऊ का? विल्यमसन सिंथेसिस मध्ये हे जे सोडियम इथॉक्साइड आहे ना, त्याची रिएक्शन होते अल्किल हलाइड बरोबर. बघा. आणि हा जो अल्किल ग्रुप आहे ना, तो प्रायमरीच पाहिजे. कारण विल्यमसन सिंथेसिस मध्ये SN2 रिएक्शन मेकॅनिझम नुसार रिएक्शन होते. सबस्टिट्यूशन SN2 सगळ्या पी-वाय-क्यू आहेत बरं का. बरं त्याच्यानंतर पण सोडियम इथॉक्साइड मधला जो अल्किल ग्रुप आहे, तो प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी कुठलाही चालू शकेल. बरं आता पुन्हा मी बेसिक एक्सप्लेन करतोय, की जेव्हा तुम्हाला हे दोघं दिसतील, तेव्हा तयार काय होतं रे? कुठला गॅस तयार होतोय? हायड्रोजन. आणि जेव्हा हायड्रोजनची ॲडिशन होते, तेव्हा त्याला रिडक्शन म्हणायचं. तेव्हा त्याला काय म्हणायचं आहे? रिडक्शन. आलं का ध्यानात? म्हणजे आज आपली रिएक्शन आहे मेंडिस रिडक्शन. सांगा रिडक्शनसाठी कोणता गॅस तुम्हाला पाहिजे? हायड्रोजन. हायड्रोजन मिळवण्यासाठी कोणता रिएजंट यूज केलाय? सोडियम आणि इथेनॉल. हे इतकं सिंपल सीईटीत विचारलं जातंय. आता डोक्यात ठेवायचंय, सोडियम आणि इथेनॉलची रिएक्शन होते कुणाबरोबर? RCN. RCN सायनाइड. पण थांबा की मी तुम्हाला सांगतो की लक्ष द्या. याचं नाव मी तुम्हाला सांगणार आहे. व्यवस्थित लक्ष द्या. सगळी नावं तुम्हाला लिहून घ्यायची आहेत. पहिल्यांदा मी लिहितोय HCN म्हणजे याचं नाव जे आहे
ते आहे हायड्रोजन सायनाइड. हायड्रोजन सायनाइड लक्षात घ्या. पण सुरुवातीला H असेल तर त्याचं नाव मी फॉर्मानाइट्राइल लिहिणार आहे. काय लिहिणार आहे? फॉर्मानाइट्राइल. कार्बन एकच आहे त्यामुळं IUPAC लिहिताना मी मिथेन नायट्राइल लिहिणार आहे. मिथेन नायट्राइल स्पेलिंग जरा चेक करा बरं का. मिथान नायट्राइल. ओके. 3 नावं आहेत. 3. गंमत सांगतो मी या नावावर फोकस करतोय. फॉर्मानायट्राइल. का? सुरुवातीला H आहे. मग समजा मी असं लिहिलं HCHO फॉर्मल्डिहाइड. HCOOH फॉर्मिक ऍसिड. मग तुमच्या डोक्यात घुसलंय की सुरुवातीला H असेल तर फॉर्मा शब्द येतोय. फॉर्मल्डिहाइड, फॉर्मिक ऍसिड, फॉर्मानायट्राइल. अरे केमिस्ट्री सारखं सोपं काहीच नाहीये. पण लिहून त्याची परत परत प्रॅक्टिस केली पाहिजे. काही चेंज होणार नाहीये नावांमध्ये. रिएक्शन मध्ये काही चेंज होणार नाहीये. रिएक्शन मध्येच तुम्हाला पैकीचे पैकी मार्क मिळणार आहे. आता दुसरा घेतो. आता एक कार्बन वाढवतो. CH3CN. ओके. हा कुठला ग्रुप आहे? अल्किल ग्रुपचं नाव काय या? मिथिल. मग त्यामुळं याचं नाव आहे मिथिल सायनाइड. मिथिल सायनाइड. बर. CH3. CH3 म्हणलं की ऍसी. मग ह्याचं नाव आहे ऍसिटोनाइट्राइल. काय नाव आहे याचं? ऍसिटोनाइट्राइल. अजून आता सांगतो याचं नाव. 2 कार्बन आहेत ना, म्हणजे IUPAC मध्ये इथॅन नायट्राइल येणार. इथॅन नायट्राइल स्पेलिंग परत चेक करा म्हणून सांगतोय तुम्हाला मी. मग आता नायट्राइलची 3 नावं कळाली का तुम्हाला? लिहून कोण घेणार? आणि सगळ्यात महत्वाचं हा ऍसी आहे ना, तोंडी सांगतो. हे ऍसिटोनायट्राइल आहे. ऍसिटल्डिहाइड CH3CHO. ऍसिटिक ऍसिड CH3COOH. ऍसिटिल क्लोराइड CH3COCl. ऍसिटिक अनहाइड्राइड CH3CO ट्वाइस O. ओके. ऍसी ग्रुप ऍसिटोन CH3 C डबल बॉन्ड O पुन्हा CH3. ऍसी म्हणलं की CH3, फॉर्मा म्हणलं की H. बर चला मग आता मला सांगा इथं हा जो नायट्राइल ग्रुप आहे त्याचं रिडक्शन करायचं आहे पण तयार काय होतोय? प्रायमरी अमाइन. तयार काय होतोय? प्रायमरी अमाइन. म्हणजे गंमत बघा मी तुम्हाला एक्सप्लेन करतोय. ह्या ट्रिपल बॉन्ड रिड्यूस सिंगल बॉन्ड होणार आहे. कार्बनची व्हॅलेन्सी मगापासून सांगतोय 4 आहे. या कार्बनने हे 2 बॉन्ड केलेत मग उरलेल्या 2 बॉन्डसाठी त्याला 2 हायड्रोजन पाहिजेत. नायट्रोजनची व्हॅलेन्सी 3 आहे. एकच बॉन्ड आहे त्याच्याकडं म्हणजे अजून 2 म्हणजे मला टोटल 4 हायड्रोजन लागणार आहेत मेंडिस रिडक्शन मध्ये. मग आता तुम्हाला प्रश्न विचारते हाऊ विल यू कन्वर्ट ऍसिटोनायट्राइल इंटू थांबा की ऍसिटोनायट्राइल म्हणजे CH3C असं येणार. हे ऍसिटोनायट्राइल. कार्बन किती आहेत? 2. मग 2 कार्बन आहेत. 2 कार्बन असणार अमाइन तयार होणार. इथॅनामाइन तयार होईल. काय तयार होईल? इथॅनामाइन. चला आता जास्त वेळ घालवायला नको. डायरेक्टली आता MCQ घेऊया आपण. पण मेंडिस रिडक्शन तुमच्या डोक्यात आलंच. सोडियम आणि इथेनॉलची रिएक्शन झाली की नॅसेंट हायड्रोजन मिळतो. तो जो नॅसेंट हायड्रोजन आहे तो या रिडक्शन साठी वापरतोय आपण. आणि नायट्राइलचं रिडक्शन केलं की प्रायमरी अमाइन तयार होतंय. चला सीईटीतले प्रश्न घेताना खूप इंटरेस्ट येतोय. विच फ्रॉम द फॉलोइंग स्टेटमेंट इज नॉट करेक्ट? नॉट करेक्ट याचा अर्थ 3 करेक्ट असणार आहेत आणि एकच नॉट करेक्ट असणार आहे. म्हणजे कुठलं? मेंडिस रिडक्शन. प्रायमरी अमाइन तयार होतं की याचा अर्थ हे करेक्ट आहे. आपल्याला नॉट करेक्ट विचारलं हे नको आहे मला. सोडियम आणि इथेनॉल यूज होतो हे करेक्ट आहे. मला नॉट करेक्ट विचारलंय. सायनाइड्स रिड्यूस होतात. करेक्ट आहे. आता हे चुकीचं आहे. इन दिस मेथड 1 कार्बन ॲटम इज लॉस्ट. हे जेवढे कार्बन नायट्राइल मध्ये असतात तेवढंच अमाइन मध्ये तयार होतं लक्षात घ्या. 2 तर 2च. त्याच्यामुळे हे चुकीचं आहे म्हणजे नॉट करेक्ट आहे बाळांनो. 5-7 सेकंदाचं काम आहे उत्तर लिहायचं. आणि सीईटीत असे ऑर्गॅनिकचे 10 ते 15 जे प्रश्न असणार आहेत ना, 1 मिनिट. एका मिनिटात तुम्हाला 10 प्रश्न सॉल्व्ह व्हायला पाहिजे ऑर्गॅनिकचे. बघा हा सोडून दाखवा. विच ऑफ द फॉलोइंग इज मेंडिस रिडक्शन? अरे मेंडिस मध्ये कुठं ब्रोमीन आहे? मॉइस्ट H2O कुठे आहे? अल्किल हलाइड कुठे आहे? अमाइन तर तयार होतंय. मग हेच आहे फक्त त्यांची प्रिंटिंग मिस्टेक आहे. त्यांची प्रिंटिंग मिस्टेक आहे. हाच प्रश्न बऱ्याच वेळा आलाय बरं का. परत सुद्धा आलाय. हा आलाय 10 मेला म्हणूया आपण. आता 14 मेचा काय विचारलंय बघा. ओहो. अल्किल हलाइडची रिएक्शन जेव्हा सायनाइड बरोबर होते ना, पोटॅशियम सायनाइड बरोबर तेव्हा नायट्राइल तयार होतं. बरं हा कुठला ग्रुप आहे? CH3. ह्यातला कुठला ग्रुप येणार तिथं? CN. अरे हे आहे ऍसिटोनायट्राइल. ह्याच्यापासून अमाइन तयार होणार आहे. ही मेंडिस रिडक्शन आहे. सायनाइड नाही तयार होणार. अमाइन तयार होणार. ओके. सायनाइड नाही तयार होणार. अमाइन तयार होणार आहे. बी हा प्रोडक्ट जो आहे तो अमाइन आहे. पण कुठला अमाइन? 2 कार्बन असणारा. मिथिल नाही. इथिल अमाइन तयार होईल. कुठला अमाइन तयार होईल? इथिल. कार्बन लॉस्ट होत नाही.
तेवढेच कार्बन. आता ही रिएक्शन म्हणलं की तुम्हाला जरासं जड जाणार आहे. सांगा मेंडीज म्हणलं की सोडियम आणि इथेनॉल शोधायचं. बघा आर आणि सी आहे का? आर आणि सी जेवढे कार्बन आहेत तेवढेच त्या अमाईनमध्ये असणार आहेत. फक्त या कार्बन जवळ 2 हायड्रोजन लावायचे म्हणजे तुमच्या सायनाइड ग्रुपमध्ये सीएन ग्रुपमध्ये ट्रिपल बॉन्ड असतो ना, इथं 2 हायड्रोजन सिंगल बॉन्ड आणि 2 असा प्रॉडक्ट तयार होणार. चला ही सोडवा बघू. अरे थांबा 14 मे शिफ्ट 1, 13 मे शिफ्ट 2 शिफ्ट वेगळ्या आहेत. प्रश्न तोच आहे. पण इथं मगाशी नाव दिलं होतं सगळ्यांची तर फॉर्म्युला दिलेत. हा एक कार्बन आणि हा एक. 2 कार्बन कुठे आहेत? इथं आहेत, इथं आहे. पण नाही. अरे बी मध्ये जो आहे तो अमाईन तयार होणार. हे इथर नाही तयार होणार. अमाईन तयार होणार आहे. ऑप्शन डी करेक्ट आहे. त्यात 2 कार्बन आहेत बघा. या कार्बन जवळ 2 हायड्रोजन आलेत. आले का? पुढच्या नायट्रोजन जवळ 2 हायड्रोजन म्हणजे मेंडिस रिडक्शनसाठी मला 4 नॅसेंट हायड्रोजनची गरज आहे. बरं नेक्स्ट क्वेश्चन तुम्ही सोडवायचा शेवटचा क्वेश्चन. विच काय लिहिलंय? विच वाचा, वाचा तुम्हीच वाचा. विच ऑफ द फॉलोइंग रिएजंट इज युज्ड हे स्टीफन्स रिएक्शन मध्ये यूज होतं. मी व्हाईट कलर बहुतेक घेतलाय. स्टीफन्स रिएक्शन. हे सोडियम अमालगम आहे. ओके. हे लिथियम अॅल्युमिनियम हायड्राइड आहे. हे रिडक्शन मध्ये यूज होतंय. पण आपल्याला मेंडिस रिडक्शनसाठी यूज होणार आहे सोडियम आणि इथेनॉल. Na आणि C2H5OH बरोबर आहे. आता मेंडिस म्हणलं की डोक्यात ठेवायचं नायट्राइल यूज होतं. मेंडिस म्हणलं की लक्षात ठेवायचं प्रायमरी अमाईन तयार होतं. मेंडिस म्हणलं की अजून एक पॉइंट येणार आहे. सोडियम आणि इथेनॉल एरोवरती असणार आहे ज्याच्यापासून तुम्हाला 4 नायसेंट हायड्रोजनची गरज आहे. कार्बन जवळ 2 आणि आता तुम्ही काय करायचं सांगतो. केमिस्ट्रीचं पुस्तक ओपन करायचं. अमाईन टॉपिक काढायचं आणि मेंडिस रिडक्शनच्या नोट्स तयार करायच्या लक्षात घ्या. पुन्हा पुस्तकातलंच एक्सरसाइज उघडायची. पुस्तकातलीच एक्सरसाइज उघडायची लक्षात घ्या. तिथे कुठं तुम्हाला मेंडिस रिडक्शनचे प्रश्न सापडतात का ते बघायचं आणि त्याच्यानंतर काय करायचं मला सांगतो. लक्ष द्या. अल्किल हॅलाइडची रिएक्शन केसीएन वरून झालं की सायनाइड तयार होतं आणि मी तुम्हाला सांगतोय होमवर्क. सायनाइड पासून अल्डिहाइड तयार होतं. सायनाइड पासून कीटोन तयार होतं. सायनाइड पासून ऍसिड सुद्धा तयार होतं आणि सायनाइड पासून प्रायमरी अमाइन म्हणजे मेंडिस. बाकीच्या रिएक्शन्स या तुम्हाला आता रिवाइज करायच्या आहेत आत्ताच्या आत्ता. ओके व्हिडिओ झाला की तुम्हाला करायचा आहे. मग आता बघा या व्हिडिओला वेळ लागला रे बाळांनो. खूप वेळ गेला. 15 मिनिटाचा वेळ गेला आपला. रिझन काय? अल्किल ग्रुप घेतले सुरुवातीला. म्हणजे अल्किल ग्रुपची पण रिव्हिजन करा बरं का. 8 अल्किल ग्रुप मिथिल, इथिल, एन प्रोपिल, आयसोप्रोपिल 4 झाले. एन ब्युटिल, आयसोब्युटिल, सेकंडरी ब्युटिल आणि टर्शरी ब्युटिल 8 ग्रुप विचारता ड्रॉ करता आले पाहिजेत. मग चला नेम रिएक्शनचा छान असा व्हिडिओ कंप्लीट झालाय. मेंडिस रिडक्शन फिनिश. ऑल द बेस्ट.